आणि ज्ञानेश्वरीचे लेखक विठ्ठलाचे आहेत. अजून कसा देव पाहिजे तुम्हाला? कधी कल्पना केली? कोणत्या देवाचा शिष्य हा तत्वज्ञानी झालाय? 2 नंबरचे पैसे वाढावे, संतानग्रही व्हावे असे देव आहेत. पण ज्ञानोबराय ज्याचे शिष्य आहेत, ज्ञान देणारा, श्रीमंत करणारा विठोबा आहे. तो कसा याचं महत्व नाही, तो काय करतोय लक्षात ठेवा. काही लोक म्हणले नाही जरा नाराज आलेले आहेत, पैसे आता आपल्याकडे भरपूर आहेत, आपली कंपनी फॅक्टरी आहेत. पुढे गेले की सोन्याचा पाऊस पडला. तुमच्या मनामध्ये कॅल्क्युलेट करा की किती लोक थांबत चाललेत. आणि ह्याला काहीच माहिती आहे, नारदाला एकटाच पुढं चाललेला आणि माग गळत चाललेली ती. सोन्याचा पाऊस पडला तर जवळजवळ संसारिक थांबले. पण ते 6 लोक जरा खूप मजबूत होते ना, ते म्हणले नाही. पुढे गेले की डायमंडचा पाऊस, हिरे. एक तपस्वी म्हणलाय शरीर एकदाच मिळते, कशा करताय? देवाकडे जाऊन हेच मागणार ना, श्रीमंती मिळावी. 2 तपस्वी तिथंच. 4 जरा मजबूत होते. ते म्हणजे नाही, आपण ठरलंय ना आपल्याला देवच पाहिजे. मध्यंतरी थोडा अंतर राहिला, त्याच्या अगोदर भगवंतांनी अप्सरा पाठवल्या. ते 4च्या 4 म्हणले वर जाऊन तरी स्वर्गातच जायचं होतं ना आपल्याला. त्या जर इथं आल्या तर देवाची गरज काय आपल्याला? एकटंच भगवंताकडे गेलं, पाया पडे, देवा तुला भेटायला किती लोक आलेत बघ, मोजता येणार नाही तेवढे लोक तुला भेटायला आलेत. भगवंत बोलले नारदा मागे तर बघ. एकटा नारद होता, बाकी कुणीही. एकटे तुकोबराय परमार्थ करतात, बाकी सगळा बाजार आहे. विठ्ठला विठ्ठला. एकदा तुकोबरायांनी ठरवलं की संसार असा आहे, पुन्हा संसार करायचा नाही. पहिले स्वतःचे गुरु झाले तुकोबाराय. स्वतःला शिकवलं, टीचिंग केली. नाही होई बळकट, फसवणारं मन आहे तुम्हाला. हे जे सोन्याचा पाऊस, ह्याचा पाऊस आहे ना, हे मन बदलतं तुमचं. हो, मराठी कळते ना? तुम्ही काय म्हणतात, पोराचं मन बदललं, व्यापाराचं मित्राचं काय बदललं? ते मन पहिल्यांदा तुम्ही शिकवा आणि मग परमार्थामध्ये या तर फायदा होईल. घाण मन घेऊन जर तुम्ही परमार्थामध्ये आले, तुम्हाला काहीच परमार्थातलं मिळणार नाही. परमार्थात सुद्धा संसार शोधाल तुम्ही. विठ्ठला विठ्ठला. आम्ही शास्त्री होण्याकरता शिकायला गेलो. एक माझा फार चांगला मित्र होता, माझ्यापेक्षा बुद्धिमान होता अभ्यासामध्ये, सगळीकडे 1 नंबर. मी ठरवलेलं होतं माझ्या लाईफमध्ये मला काय पाहिजे, मला न्याय शिकायचं आहे, आमचं ठरलेलं, दुसरं काही शिकायचं नाही. हरिद्वारला गेलो, ऋषिकेशला गेलो, न्यायाचे प्राध्यापक नव्हते. ही गोष्ट 83ची बरं. त्यावेळेस न्यायशास्त्राचे प्राध्यापक नव्हते. हे मी जाहीर बोलतोय तुम्हाला. किती दुर्मिळ शास्त्र आहे ते बघा. आम्हाला हे जे माझ्याबरोबर 2-3 जण आले होते, ठीक आहे न्याय नाही तर नाही, आपलं साहित्य शिकू, वेदांत शिकू, आपल्या डिग्री पाहिजे. जे अत्यंत हुशार होते, पण ते अडकले कशामध्ये की जिथं जिथं सुविधा आहेत, जेवणाची सुविधा आहेत, राहण्याची सुविधा आहेत, आश्रमाची सुविधा आहेत, आश्रम मोठा आहे, अडकले तिथं. आता आम्ही शोधत गुरु भेटतील न्यायशास्त्र करा. आमचं 1 वर्ष फुकट गेलं हरिद्वार ऋषिकेशमध्ये. 1 वर्षांनी त्यांची डिग्री वाढली. शब्द लक्षात ठेवा, दृष्टांत आहे हा. 1 डिग्री वाढली त्यांची, पास झाले त्याच्यामध्ये. मला चिडवायला लागले ते, अरे तू तसाच राहिलास, अजून न्याय शिकलं नाही, काही नाही. आम्ही बघ 1 डिग्री आमची पास झाली. मला ठीक आहे बघू. 2 वर्ष गेले माझे त्याच्यामध्ये. शिक्षक मिळाला आणि आमचा शोध बंद नाही. आमचे ठरलेलं माइंड आहे ते, आपल्याला हेच शिकायचं, दुसरं शिकायचंच नाही. 2 वर्षानंतर माझे गुरुजी भेटले, तोपर्यंत 2 डिग्रीने पुढे. आता आमचं इकडे शिक्षण सुरू झालं. आम्हाला 2 वर्ष लेट शिकावं लागलं, कळतंय तुम्हाला. आणि ह्यांना शिकून, माझा मुद्दा पूर्ण लक्षात ठेवा, हे शिकायला संस्कृत गेले, त्यांचा ग्रुप बदलला
आणि जेवढे शास्त्री झाले, कीर्तनकार न होता मास्तर झाले. जे तर बीएड होतं का नाही, कारण की संगत अशी लागली त्यांना. शास्त्री करून काय करायचं, बीएड केलं, संस्कृतचे प्राध्यापक. आता ते निवृत्त आहे संस्कृतचे प्राध्यापक होऊन. आणि जर त्यांना अडचण पडली अभंगाची, ते मला येऊन विचारतात कसं काय सोडवायचा. म्हटलं सुटला. आता माझा मुद्दा पुन्हा, एकाच ठिकाणी आम्ही शिकलेलो, एकाच ठिकाणी राहिलेलो, एकच युनिव्हर्सिटी, ग्रुप बदलला, नोकरीचे आमिष मिळाले, लग्न झालं, मुलं बाळ झाले, परमार्थ सुटला. म्हणून एकच शिक्षण आहे, एकच परमार्थ आहेत, एकच विठोबा आहेत. संत कोणी कोणी होत असतं. विठ्ठला विठ्ठला. वारकरी सगळेच आहेत, वारकरी सगळेच आहेत, वारी करणारे सगळेच आहेत, संत होणारा एखादा आहे. आणि हे वाक्य 2000-5000 वर्षापूर्वीचे वाक्य गीतेचे. आस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी प्राप्तीची पैलतिरी. एखादा माणूस सक्सेस होतो त्यात ते तुकोबार आहेत. मग का सक्सेस झाले तुकोबार आहे? स्वतःचे पहिले शिक्षक झाले. म्हणा आमिषात पडू नकोस, कशातच जाऊ नको, काय काय करीतो या म्हणा स्वतःच्या म्हणून कधीही आयुष्यात इथून पुढे लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरी ऐका, गाथा ऐका, पण स्वतःचे पहिले शिक्षक व्हा. स्वतःच्या मनाला ट्रेन करा. स्वतःचं मन ट्रेन केलं तर ज्ञानेश्वरीचा आणि गाथ्याचा उपयोग आहे. आणि जर मन ट्रेन नाही केलं तर ज्ञान येईल, पैसा येईल, फायदा काहीच नाही. रावणाप्रमाणे श्रीमंत आहे, सोन्याच्या घरात राहणार आहेत. पुन्हा सांगतोय, श्रीमंत आहे, सत्ताधारी आहे, सोन्याच्या घरात राहणार आहेत, पूजनीय नाही. पूजनीय हनुमंतराय, जंगलातले हनुमंतराय पृथ्वीवर प्रसिद्ध झाले. आणि दशग्रंथी सोन्याच्या घरात राहणारा विलन ठरला. विठ्ठला विठ्ठला. बोलू का आता? रावणच विलन ठरला असं नाही, परमार्थातले बरेच संत विलन झाले. आज कुठे आहेत मला नाही माहिती. माझ्या बोलण्याचा फक्त राग नका मानू, कारण की हा अभंगाचा विषय आहे. तुम्ही संत आहात, चुकलात कसे? मनाला शिकवलं नाही. हे नकोय जीवनामध्ये इतकं मजबूत. म्हणून अभंगाचा अर्थ बघायचा, होई बळकट. तुकोबारायांचा शब्द आहे हा, काही विद्वानाचा शब्द नाही. मनाला शिकवत असताना त्याला सांगितले लोभात पडू नकोस, बळकट. हे ठरलंय ना तुझं करायचंय, निर्णय नंतर होईल, मार्ग नंतर निघेल. पहिलं ध्येय प्राप्तीचं पहिल्यांदा ठरव. हेच पाहिजे, किती आयुष्य जाऊ दे. म्हणून गरिबाच्या घरात आलेला श्रीमंत होतो, नोकरी नाही करत. नोकरी सोडतात लोक. बघा तुम्ही, अनेक लोक कलेक्टरची नोकरी सोडलेली आहेत लोकांनी आणि बिझनेसमॅन झालेले आहेत, श्रीमंत झालेले आहेत. माझा मुद्दा वेगळा आहे. होई बळकट. तुम्ही ज्यावेळेस मनाला बळकट करतात, एक लक्षात ठेवा, बळकट झालेलं मन आहे ना, कष्ट करायला तयार होतं. तुमच्यातला आणि बळकट मनाचा दोष काय माहिती? कोण कष्ट करील? एकदा 4 वर्ष झाले महाराज लोकांचे, पुन्हा कशाला ज्ञानेश्वरी? आमचे बसलेले लोक आहेत म्हणून सांगतो. झालं ना शिक्षण एकदा. होई बळकट. इथं माणूस कमी पडतो. ज्ञानेश्वरी वाचली, पाठ झाली, अर्थ का कळत नाहीत? कशामुळं अर्थ कळेल? ब्रह्मचारी आपण आहोत, संसारात आपण नाहीत. मनाला बळकट करावं लागतं. बळकट केलं ना मन, 10-12 वर्ष त्रास होतो. पण जेव्हा नवीन विश्व तयार होतं ना महाराज, रामेश्वर भट्ट शरण येतात. विठ्ठला विठ्ठला. दोघांचा वेगळा वेगळा संदर्भ लावले बरं. दशग्रंथी रावण सुद्धा आहे आणि दशग्रंथी रामेश्वर भट्ट सुद्धा आहे. दोघही अहंकारी आहेत. पण एकाचा नाश झाला आणि एका दशग्रंथ्याला कळालं की तुकोबाई ओरिजिनल आहेत, शरण आलेत महाराज. एका ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आलेल्या रामेश्वर भट्टाने
शेतकऱ्यातून संत झालेल्या तुकोबरायची आरती करावी, हा बुद्धीचा विजय आहे महाराज. तुम्ही अभंग असे नका पाहू, हे कसे आहेत, आरती करणारा कोण आहेत. नाही तर आत्ताच्या आरत्या बाबा बाबा, कोणाची आरती होईल आणि कोणता देव कधी जन्माला येईल मला अजून सुद्धा ताळमेळ लागत नाही बघा. काही काही गावामध्ये बघितलं, गावदेवीची आरती, नसलेल्या देवाची आरती. मी विचारली कुठली आरती, नाही महाराज तुमचा विषय नाही हा. म्हणलं बरं झालं हे तरी मला समजवलं. माझा विषय, दोन्ही दशग्रंथी आहेत. एकाला कळालं हे संत आहेत. दशग्रंथी ज्ञानीपणाचा अहंकार सोडला आणि तुकोबरायांची आरती केली. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासिया, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासिया, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासिया, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासिया. म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवल्या. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवल्या. म्हणून रामेश्वर आहे. मला खूप वेगळं बोलायचंय बरं का. आरती केली हे नाही सांगत मी तुम्हाला, वेगळं बोलायचंय. मला एक सांगा, त्या काळामध्ये काशीतले विद्वान नव्हते का, महाराष्ट्रात विद्वान नव्हते का? मग 400 वर्षामध्ये जसे जगद्गुरु तुकोबराय अजरामर झाले तसेच रामेश्वर भट्ट झाले, कारण की साधूची संगत मिळाली. आरती कोणाची आहे? तुकोबरायांची. आरती करणारे मग विद्वान आहात पण साधूची संगत नाही. विद्यार्थी मिळतील, शिष्य नाही मिळणार. फरक येतो का लक्षात? विद्यार्थी मिळतील, शिष्य. रामेश्वर भट्ट शिष्य झाले तुकोबरायांचे, अजरामर झाले महाराज. 400 वर्षात एकाहीचंही नाव नाही आहेत. 400 वर्षात कमी विद्वान झाले? कमी लोक विद्वान आजही काही कमी लोक विद्वान आहेत का? पण संत संगती नसल्यामुळे, सद्गुण नसल्यामुळे पोटापुरते विद्वान आहेत. श्रीमंत होण्यासाठी बुद्धी चालते, पण अनुभवासाठी, संतासाठी बुद्धी चालत नाही. हे रामेश्वर भट्ट आहेत. आणि हे तुलना सुद्धा महत्वाची बरं का. अशी कशी आरती नाही आहेत. ब्रह्माची आणि तुकोबरायची तुलना केली तर असा अर्थ आहे. तुकिता तोडलं गेलं तर, तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले. ब्रह्म स्वतःहून तुकोबरायकडे आलं, तुकोबराय ब्रह्माकडे गेले नाहीत. हे समजायला, बोलायला, अनुभवाला यायला सुद्धा अक्कल लागते. नाही तर कशी आरती? मी कीर्तनात सांगून एखाद्याचा आपण पुन्हा केस व्हायची, महाराज आमचा अपमान झाला, आमच्या भावना दुखवल्या, हे असलं नाही. माझा काय शब्द आहे? ब्रह्म तुकाशी आले म्हणून, हा शब्द विसरू नका. दशग्रंथी ब्राह्मण रामेश्वर भट्ट म्हणतात, मी पाया पडतो. मला प्रश्न विचारणारे लोक की तुम्ही का पाया पडले? म्हणून ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. याला म्हणतात मटेरियल. विठला विठाला. दुर्लक्ष करू नका या बोलण्याकडे. रामेश्वर भट्टाने पण आपल्या मनाला शिकवलं. आता याच्यातलाच अजून एक टप्पा सांगतो तुम्हाला. श्रीमंताच्या घरात जन्माला आलेली कैकई देखणीय, नामदेव महाराजांनी तिच्या देखणेपणाचं वर्णन करावं बरं का. सुंदरपणाचा, सुंदरता हे भांडवल आहे स्त्रियांचं, आणि त्याचा अभिमान कैकेयीला होता. आणि सद्बुद्धी आहे. राम ज्यावेळेस राजा होणार आहे बातमी कळल्यानंतर आपल्या गळ्यातली मोत्याची माळ तिने मंथराला दिली. होई बळकट सांगतोय बरं का.
आपल्या गळ्यातली माळ मंथरेला दिली, मंत्रीने फेकून दिली ती. मला माळ नकोय म्हणे. माझा मन सांगतोय बरं का, मनाकडे लक्ष द्या. जी बाई राम राजा होणार आहेत याचा आनंद झाला, त्याचं मन मंत्रेने बदलवलं. मी तुमच्यासाठी बोलतोय.